नमस्कार मित्रांनो. तर आज काय माहिती, सकाळी उठल्यानंतर खूपच जास्त रेस्टलेसनेस सारखं वाटत होता. असं वाटत होतं की रात्री झोप झालीच नाही. असं कधी-कधी वाटतं ना की झोप होती आहे, पण असं सकाळी उठल्यावर वाटतं की आपण पूर्ण रात्रभर जागेच आहोत. असं वाटत होतं, काहीच करू वाटत नव्हता. असा टाईम आला असं वाटतं की यार क्लिनिक सुट्टी घेऊ, आरामात आराम करू. पण कधी असा दिवस येतच नाही. म्हणून संडेचा मी आतुरतेने वेट करत असते. असं वाटतं कधी सॅटर्डे येईल आणि लास्ट डे असेल वीकचा. आणि आज जसं तसं करून मी सकाळी उठून सगळं काम आवरून पोचले क्लिनिकला आणि क्लिनिकचं काम आवरून परत घरी पोचले आणि मस्त असं जेवण केलं. बनवलं मी फक्त शेवग्याची भाजी होती आणि एवढं सगळं प्रकार आईंनी बनवलं होतं आणि खूपच मस्त बनवलं होतं. झिंगेची भाजी होती, मला खूपच आवडती. त्यांनी आज ती पण बनवली होती. इकडे अमायरा तिच्या डॅडीला पिकाबू करत होती. ती म्हटली की आज स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी केली आहे फादर्स डेबद्दल, तर तिने खूपच छान असा फोटो दाखवला तिचा आणि तिच्या डॅडीचा. बघा किती सुंदर केलं आहे आणि साईडचे हँडक्राफ्ट तिनेच केलेले आहे. मला खूपच आवडलं, तिच्या डॅडीला पण खूप आवडलं. जेव्हा ती घरी आली तेव्हा मला काही नाही बोलली, जसं तिचे डॅडी आले तसं बोलली, डॅडी तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी मी एक सरप्राईज आणलेलं आहे. असं करून तिने सरप्राईज दिली. म्हणून हे कहावत एकदम बरोबर आहे की बेटिया एकदम समजदार रहती है. इथे संध्याकाळी मी गेले बँकमध्ये, कारण काही काम होतं आणि बँकवाले असंच चुत्या कटवत राहतात, इकडे जा तिकडे जा. त्या काम नंतर मी गेले VM ला आणि एक मस्त पनीर पफ घेत. घरी गेल्यावर फ्रेशनअप झाले, त्यानंतर खाल्लं एकदम मस्तवाला असा डिनर. बस आजसाठी एवढंच. भेटूया एक नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो करायला नका विसरू प्लीज. टिन टिन टिडिंग.